विषय एवढाच आहे. काय झालं आता इथून मी यायला लागलो होतो, इथनं प्लॉट बघितला. आईला म्हणलं या प्लॉटला काय दिसत तर नाही आणि यांनी प्लॉट काय बरं कसं कार्यक्रम घेतला हेच कळलं ना. पण जेव्हा आतमध्ये गेलो आणि बघितलं प्रत्येक पाना गणेश मिळू आहे आणि फुल आहे. विशेष म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं मला फोन यायला लागले की आमच्या पिकामध्ये मिळपूज ककडीच नव्हतं तर प्रत्येक वेलवर्गीय जे पीक आहे त्याच्यात मिळपूज आलेले आहे. तर आता सरच्या प्लॉटमध्ये आपण बघितलं तर मिळपूजीचं एकदम प्रमाण कमी आहे. कमी म्हणण्यापेक्षा नाहीच. आता मी पूर्णपणे प्लॉटमध्ये गेलो, निरीक्षण केलं आणि दुसरा विशिष्ट म्हणजे पानाचा तुम्ही कलर बघू शकता, काळोखी जबरदस्त आहे. अजय सर आपल्याला पहिल्यांदा आलतं म्हणलं तुम्ही काय करा आपल्या लावा म्हणून आलतं बरं का. पण विषय काय झाला की ह्यांचं आपण एक जुनं एक 2-3 वर्षाखाली एक टमाटा घेतलं होतं. त्या टमाट्यावर जरा आपला विश्वास बसला नाही. रोगराईनं कडून जरा जास्त झालं. मग त्याच्यामुळं काय झालं की आईला म्हणलं आता आमचं भाऊजी आहे रेवंती म्हणलं आयला नवीन वराठीवर जाण्यापेक्षा आपण काय करू जिप्सी प्लस पांढरी ककडे म्हणून ती आपण लागण केली. आता सरच्या प्लॉटमध्ये ना आपल्या प्लॉटमध्ये लय जमीन आसमानाचा फरक आहे. पण सरचा माल बघितला आणि फळं बघितली मला सुद्धा वाटलं आयला लय मोठी चूक झाली आपली. कारण की आपण प्लॉट इतका सांभाळलेला आहे म्हणजे आतापर्यंत प्लॉट असं सोलापूर जिल्ह्यात नसेल आपला सर आता प्लॉट एक नंबर जबरदस्त प्लॉट. एवढा प्लॉट आणून देखील आपल्या प्लॉटवर माल निघत नाही आमच्या स्वतःचं. आणि सरचा प्लॉट असा म्हणजे एवढं सरचा सांभाळ नाही बरं का तरी देखील 2 टनापर्यंत माल निघतोय. म्हणजे भरपूर प्रमाणात ककडी जबरदस्त व्हरायटी आहे. पाना गणेश फळ आहे. आणि दुसरा विशिष्ट म्हणजे आता मी बघितलं की प्लॉटवरती मधमाशी अजिबात नाही. मधमाशी नसून सुद्धा अजय सरांनी सांगितलं की पहिल्यापासून ह्याच्या ब्यामध्ये परागीकरण झालेलं आहे. मधमाशी नसताना सुद्धा प्लॉटवरती जबरदस्त ककडी म्हणजे सेटिंग चांगली जबरदस्त आहे. आता आम्ही स्वतः लातूरवरनं मधमाशीचं ट्रॅप आणलंय, पेटी आणली तरी देखील आपल्याला एवढं म्हणजे सेटिंग होणार. सेटिंग आहे 25, 30, 40 मिळायची. मग काय व्हायला लागलं की निम्याला निम्मी मिळे पुढे पडून गळायला लागली. भरपूर प्रॉब्लेम काय लागले काय सांगणार नाही. त्या जबरदस्त नियोजन केलं पण जिप्सी प्लस म्हणजे पांढरीची व्हरायटी आहे ती नामदेव उमाजीची तेल गेलेले मित्रांनो. आता इथून पुढे आता आपला मी कालशानला म्हणून म्हणलेला आहे की 3 एकराचा प्लॉट आहे आपला. आता नियोजन कांदे काढायला चालू आहे. कांदे निघाले की 1 मेला कमीत कमी 3 एकर मी ककडी करणार आहे आणि हे ककडी लावणार आहे. जबरदस्त आहे. मार्केटमध्ये बी चांगला आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य एक मला बघण्यासारखं वाटलं की आता प्रत्येक मी बऱ्याच प्लॉटवर गेलो ककडीच्या प्रत्येक म्हणजे कंपनीच्या साहेब आपल्याला बोलली त्यांचं बघितलं आपण. पण आता ही ककडीची तुम्ही बघता पूर्णपणे भरीव आहे. भरीव ककडी असल्यामुळे एक आहे की याचं वजन मार्केटमध्ये चांगलं येणार आहे. मी म्हणतो शेवट रुपयानं मार्केटमध्ये कमी जाऊ द्या पण वजनाला किंमत आहे. जेवढा टने जास्त निघेल तेवढं तुमचे पैसे वाढणार आहे. त्यामुळं भरीव माल आहे, पोकळ माल अजिबात नाही. आणि दुसरा विशिष्ट की अजय सरांनी सांगितलं की किती बी दिवस जाऊ द्या म्हणजे समजा तोडाला एखादा दुसरा दिवस उशिरा झाला किंवा काय झालं तर बदला म्हणून निघणार नाही. आता आपण या प्लॉटमध्ये ह्या एवढ्यात बघू शकता की 2 ककड्या फक्त बदलायच्या आहेत. नाहीतर असं व्हायला लागलं की बऱ्याच ठिकाणी काय होतंय मिडी राहिली आणि बदला व्हायला ह्याचं प्रमाण बी जास्त आहे. आणि ह्याचा काय उपयोग नाही ना. आता ह्या ककडीचं मार्केट 18 रुपये 20 रुपये झाले म्हणजे याला कोणच खाणार नाही. हे जनावरा पुढे जाणारा माल आहे. ककडीचं वैशिष्ट्य चांगला आहे, कलर चांगला आहे, आकार चांगला आहे आणि बाजारात मागणी जास्त आहे आता ह्या चालू आहे ह्या ककडीला. त्यामुळं मी तर अवश्य सांगतो की शेतकरी मित्रांनो ही लागण करा. आणि ह्यांचं चांपा गोल्डचं ते माहिती ते आपण बघितलं आता 1-2 प्लॉट जवळजवळ 100 ते 125 तोड्यापर्यंत माल गेलेला आहे. कारण की मला शेतकऱ्यांचा फोन आलेला आहे तर आपण बऱ्याच जणांना मार्गदर्शन केलेलं आहे. 100 ते 125 पर्यंत तोड्यापर्यंत माल गेलेला आहे. माल बी चांगला निघतोय. आणि भेंडीचं वैशिष्ट्य की वजन आहे तुमच्या भेंडीला आतमधनं बी भरपूर जास्त असल्यामुळं आता आपण मार्केटमध्ये बघू शकता आपले राधिकाची भेंडी आहे इथभर लांब होती पण तिच्यात अजिबात बीज नाही. एक 5-6 तोडं तर पिवळच होते तोडाला अपघात करते पण त्याच्यात बी नसल्यामुळे वजन बी कमी येते. पण ह्याचं वैशिष्ट काय आहे की पाडव्यापासून त्यात बी असल्यामुळे भेंडीत वजन भरपूर येते आणि मालाची क्वालिटी चांगली आहे. माल बी काळू केला जबरदस्त. आता सोलापूर मार्केटमध्ये बरीच आपल्या आमचं शाळगाव म्हणजे काय सिजटा 102 पहिल्यापासून बी हे झालेला आहे त्यामुळे सिजटा 102. पण गेल्या वर्षी ह्यांची जी भेंडर होती पुणे मार्केट सोलापूर मार्केटला मी स्वतः मार्केटला जातो बापू सरकारची गाडी. तर काय व्हायचं ते चंपा गोल्ड आता बापू निचळ म्हणून आपलं आरतीवाला आहे ती स्वतः सांगते की चंपा गोल्ड लावा. कारण की मागणी जास्त आहे त्याला. माल दिसायला 1 नंबर आहे. चकाकी असल्यामुळे मागणी बी जास्त आहे. गिरायकाची पुण्य बी मागणी चांगली आहे. त्यामुळे आता यावर्षी आपल्याला बी जवळजवळ 5 ते 6 किलो भेटीचं नियोजन करायचं आहे. पण ह्यांचं करायचं आहे चंपा गोल्डची. पण त्याचं एक जे झालंय की आता ती जे आपण करणार आहोत पावसाळ्यात माल कसा निघतं ही एवढं मला शंका होती. तर आपण
विचारून आणला काय होते काय नाही. आता तुम्हाला म्हणलं मी 24 एप्रिल सेमच म्हणलं किंवा